सुलतान रहमान शेख, वय वर्ष 20, गुन्हे 22. इथे त्यांनी 70 गाड्या तोडल्या होत्या. याच्या विरोधात कुणाला तक्रार द्यायची असली तर तुम्ही देऊ शकता. समजलं का? येतो का आवाज? समजलं ना नक्की? हो. बस खाली चल. बस. असे भर रस्त्यात आरोपींचे धिंड काढतानाचे, त्यांना उठाबशा काढायला लावताना किंवा भर रस्त्यात त्यांना मारहाण करतानाचे, नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडतानाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. दहशत पसरवणाऱ्या आरोपींवरती वचक बसवण्यासाठी पोलिसांकडून केलेल्या या कारवाईचं अनेकांकडून स्वागतही केलं जातं. पण प्रश्न असा की अशा प्रकारची कारवाई ही भारतीय कायद्यानुसार योग्य आहे का? कारण पुण्यातील अशाच एका प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतली असून पुणे पोलीस आयुक्तांसह 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोपींची काढलेल्या धिंड यामुळे पोलीस स्वतः अडचणीत आल्याचं समोर आलंय. नेमकं काय घडलं, प्रकरण एकंदरीत काय आहे, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. तर आरोपी सुलतान रहमान शेख हा पुण्याच्या येरवडा भागातील लक्ष्मीनगर परिसरातील संबंधित एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावरती वाहनांची तोडफोड आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सुलतान रहमान शेख याचं वय अंदाजे 20 वर्ष आहे, पण त्याच्यावरती 22 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने लक्ष्मीनगर आणि येरवडा परिसरामध्ये अनेक रिक्षा आणि गाड्यांची तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आणि तक्रारीनुसार आरोपी सुलतान रहमान शेख याला लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पुण्यातील गर्दीच्या रस्त्यांवरून ज्या ठिकाणी त्याने दहशत पसरवली होती त्याच भागामध्ये त्याला फिरवण्यात आलं. त्याला मारहाण करण्यात आली, अपमानास्पद शब्द वापरण्यात आले. यावेळी त्याला उठाबशा काढायला लावल्याचा आणि नागरिकांसमोर माफी मागायला भाग पाडल्याचा आणि सार्वजनिकरित्या अपमान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या घटनेबाबत स्वप्नील जाधव आणि तानाजी प्रभाकर कसरे यांनी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या. तक्रारीसोबत छायाचित्र आणि इतर पुरावे देखील सादर करण्यात आले. त्यानंतर आयोगानं प्राथमिक स्तरावरती असं निरीक्षण नोंदवलं की संबंधित पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया राबवण्याऐवजी आरोपीला स्वतःच शिक्षा दिल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं. या प्रकारामुळे पीडित व्यक्तीच्या मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाल्याचंही आयोगानं यावेळी हायलाईट केलं. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतली. याच कारणामुळे आयोगानं मानवाधिकार संरक्षण कायद्यातील कलम 16 अंतर्गत पुणे पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी मुख्य सचिव, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम, शिवाजी विबुले, रविकांत नंदनवार, महेश नलावडे या अधिकाऱ्यांसह अमोल गायकवाड, अमोल वायाळ, भीमराव कांबळे, दत्तात्रय शिंदे, कादिर शेख, सूरज अंबासे या अधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आलेला आहे. आता कायद्यानुसार आरोपींची भर रस्त्यामध्ये धिंड काढणं योग्य आहे का? तर नाही. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही आरोपीची रस्त्यावरती धिंड काढणं किंवा सार्वजनिक ठिकाणी त्याला अपमानित करणं पूर्णपणे अयोग्य आणि बेकायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. भारतीय संविधानातील कलम 21 म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा तसेच सन्मानानं जगण्याचा अधिकार देतं. हा अधिकार सामान्य नागरिकालाच नाही तर आरोपीलाही लागू होतो. सार्वजनिक ठिकाणी आरोपीचा अपमान करणं, त्याची धिंड काढणं किंवा लोकांसमोर त्याला शिक्षा देण्यासारखी वागणूक देणं हे त्याच्या सन्मानाच्या अधिकारांवरती परिणाम करू शकतं. म्हणूनच न्यायालयानेही अनेक वेळा स्पष्ट केले आहे की पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करताना संविधानातील मूलभूत अधिकारांचा आदर राखणं आवश्यक आहे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या म्हणजेच NHRC मार्गदर्शक तत्वांनुसार गुन्हा सिद्ध होईपर्यंत कोणताही व्यक्ती हा दोषी ठरत नाही. त्यामुळे पूर्वग्रहाने किंवा शिक्षेचा भाग म्हणून आरोपीची मानहानी करता येत नाही. आता आरोपी विरोधात कारवाई करताना पोलिसांना नेमके कोणते अधिकार आहेत? तर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे, तपास करण्याचा, पुरावे गोळा करण्याचा अधिकार आहे, आरोपीला अटक करण्याचा आणि चौकशी करण्याचाही अधिकार आहे, पण शिक्षा देण्याचा अधिकार पोलिसांकडे नाही. भारतीय लोकशाहीमध्ये शिक्षा ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त न्यायालयाकडे आहे. यालाच रूल ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचं राज्य असं म्हणतात. जर पोलिसांनी स्वतः शिक्षा द्यायला सुरुवात केली तर न्यायालयीन प्रक्रियेचे महत्त्व कमी होईल आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरती परिणाम होऊ शकतो. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयांमध्ये स्पष्ट केलं आहे की अटक झालेल्या व्यक्तींचेही मूलभूत अधिकार अबाधित राहतात.
पोलीस कोठडीमध्ये असो किंवा अटकेनंतर त्याच्याशी अमानुष वागणूक देता येत नाही, अनावश्यक अपमान करता येत नाही, शारीरिक किंवा मानसिक छळ करता येत नाही. न्यायालयांनी वारंवार सांगितलं आहे की पोलिसांची भूमिका कायद्याची अंमलबजावणी करणं आहे, सार्वजनिक शिक्षा देणं नाही. आता या प्रकरणात मानवाधिकार आयोगानं पोलिसांना नोटीस बजावली आहे. आता मानवाधिकार आयोग आणि हा न्यायालय जरी नसला तरी तो नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली महत्त्वाची वैधानिक संस्था आहे. जेव्हा एखाद्या सरकारी यंत्रणेवरती मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचा आरोप होतो तेव्हा आयोग त्या प्रकरणाची चौकशी करू शकतं, गरज पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवू शकतं आणि सरकारला आवश्यक त्या शिफारसी सुद्धा करू शकतो. या प्रकरणात आयोगानं नोटीस बजावली आहे, म्हणजेच प्रथमदर्शनी या घटनेची चौकशी आवश्यक असल्याचं त्यांना वाटलं. पण जेव्हा एखादा गंभीर गुन्हा घडतो तेव्हा नागरिकांमध्ये संताप असतो, लोकांना तात्काळ कारवाई हवी असते. त्यामुळे आरोपींची धिंड काढणं किंवा सार्वजनिकरित्या अपमान करणं म्हणजे न्याय मिळाला असं अनेकांना वाटतं. पोलिसांच्या या भूमिकेचं, या कारवाईचं स्वागतही केलं जातं, पण ही कृती कायद्याच्या कचाट्यामध्ये बसत नाही. कारण आज एखाद्या आरोपीची धिंड योग्य वाटली तरी उद्या एखाद्या निरपराध व्यक्तीचीही चुकीनं सार्वजनिक मानहानी होऊ शकते. त्यामुळेच मानवाधिकार आयोगानं पुणे पोलिसांनाही नोटीस बजावली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे नोटीस बजावणं म्हणजे दोष निश्चित झाला असाही अर्थ होत नाही. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाणार आहे. आयोग उपलब्ध पुरावे, स्पष्टीकरण आणि कायदेशीर बाबींचा विचार करूनच पुढील निर्णय घेईल. आयोगाच्या निष्कर्षानुसार पुढील प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाईबाबत शिफारसी होऊ शकतात. पण या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.